नमस्ते. आपण आज नवीन इनिशिएटिव्ह चालू करतोय. त्याचं नाव आहे चाणक्य मंडल एक्सप्लेन्स. या इनिशिएटिव्हचा मूळ पर्पज आहे की आता UPSC आणि MPSC ह्यांचा जो फॉर्मॅट आहे त्याला एक खूप गरजेचं आहे, ते म्हणजे न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र वाचणं. तर अनेक वेळेला आपण वृत्तपत्र वाचतो आणि त्यातलं काय घ्यायचं हे बाबा कळत नाही. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे त्याचा पर्पज हाच आहे की तुम्हाला एक दिशा देणे. या व्हिडिओचा पर्पज जो आहे तो असा नक्कीच नाही आहे की तुम्ही न्यूजपेपर वाचू नये, पण जर तुम्ही हा व्हिडिओ त्याबरोबर जर पाहिला तर तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होणार आहे. आणि एवढंच नाही, तर आता याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे की तुम्ही न्यूजपेपर कसा वाचायचा आणि तो कसा सिलेबसशी जोडायचा हे तुम्हाला व्यवस्थित कळायला लागणार आहे. मी पहिल्यांदा ती एक न्यूज घेणार आहे, त्याच्यावर पूर्णपणे डिस्कस करूयात आपण सगळेजण. त्यानंतर ती मी सिलेबसच्या कोणत्या पॉईंट्सला लिंक करायची हे आपण पाहायचं, जेणेकरून तुम्हालाही प्रत्येक न्यूज वाचताना पुन्हा कळू लागेल की सिलेबसच्या कोणत्या पॉईंटला तो लिंक आहे. पुढे जायचं झालं तर काय असणार आहे हा इनिशिएटिव्हचा प्रकार. तर आपल्या आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. तर ह्या 7 दिवसांमधील महत्त्वाचे जे एडिटोरियल्स आहेत आणि खरं तर काही महत्त्वाच्या न्यूजसुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहे, की ज्याच्यावर आपल्याला मेन्स आणि कधी कधी प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा वाटते की बघा ही एकदा वाचून घ्यायची न्यूज जी आहे. पण मग वाचताना हे मुद्दे लक्षात ठेवा हे सांगण्यासाठी आपण हा नवीन इनिशिएटिव्ह चालू करतोय. तुमच्या तयारीतला हा एक छोटासा फक्त प्रयत्न आहे. तुम्हाला दिशा दाखवण्याचा हा एक फक्त प्रयत्न आहे. प्रत्येक रविवारी असेच भेटायचं आहे आपण आणि पूर्ण आठवड्यात जे जे वाचलंय त्याचा एकदा आढावा घ्यायचा आहे. चला तर मग आता चालू करूयात आपण. पहिली न्यूज ती जी आहे ती विलेज डिफेन्स, द रिटर्न ऑफ JNK सिस्टीम ऑफ आर्म्ड सिव्हिलियन्स. तर खरं तर विलेज डिफेन्स मुद्दा यातला आहे की आता जम्मू आणि काश्मीरमध्ये कधी कधी मिलिटंट्स म्हणजेच आतंकवाद्यांचे हल्ले व्हायला लागलेले आहेत. तर आतंकवाद्यांचे हल्ले होताना की जी पद्धत आपण जवळपास 1980च्या दशकात चालू केली होती, 1990च्या दशकात ती जास्त बहरली, ती म्हणजे विलेज डिफेन्स गार्ड. विलेज डिफेन्स गार्ड. तर ती जी पद्धत आहे त्याला जास्त फोकसमध्ये आणून आता ती पद्धत चालू करावी अशी डिमांड होतीये. तर इथे आहे की एक अप्पर डांगरी विलेज नावाचं आहे, त्यांनी मागणी केली आहे की आम्हाला आता वेगवेगळे वेपन्स मिळावेत. तर खरं तर अशी सुविधा होती. तर आत्ताचे तिथले जे राज्यपाल आहेत मनोज सिन्हा, तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की आता आपण याच धर्तीवर विलेज डिफेन्स कमिटी तयार करतोय. काय तयार करतोय मुलांनो? विलेज डिफेन्स कमिटी. विलेज डिफेन्स कमिटी. जी मुलं MPSCचे आहेत त्यांनी याचं थोडक्यात मराठीमध्ये भाषांतर करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. विलेज डिफेन्स कमिटीज हे ज्याचं आधीचं नाव विलेज डिफेन्स गार्ड्स, विलेज डिफेन्स गार्ड्स असं होतं. तर आता ही जी आहे ही नवीन सुविधा चालू करतोय. ह्यानुसार ते जे विलेज डिफेन्स गार्ड म्हणजे आता एखाद्या ठिकाणी हल्ला होतोय तर गावकरी एकत्र येत आहेत आणि ते रोखून धरतायत जोपर्यंत पोलीस येत नाहीत तोपर्यंत. अशी सुविधा ज्या वेळेला जुनी चालू केली होती त्यावेळेला त्यांचा जो हेड असायचा त्याला 4,500 रुपये मिळायचे आणि ते बाकीचे जे आहेत त्यांना 4,000 रुपये मिळायचे. तर ही जी सुविधा आहे ती मूळतः ज्या वेळेला पहिल्यांदा ज्याला एक्सोडस म्हणतोय आपण, हिंदू लोक, हिंदू पंडित, काश्मीरी पंडित ज्यावेळेला सोडून जात होते आणि त्यावेळेला याची सुरुवात केली होती. त्यावेळेला त्याची सुरुवात झाली आणि अनेक चांगले फायदे आपल्याला बघायला मिळाले. पण कालांतरानं त्याच्यावर काही टीका पण व्हायला लागली. टीका ती कोणत्या प्रकारची टीका होती? तर ती टीका होती की या लोकांवर काही अशा जबरदस्त क्राईम्स ते करतायत अशी टीका यायला लागली आणि त्यामुळं ही बंदच करावी बाबा ही विलेज डिफेन्स गार्ड, विलेज डिफेन्स कमिटी. ओके. तर त्यांच्यावर ह्युमन राईट्स व्हायोलेशन म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन नाही, तर कधी कधी दरोडे, रेप असेही, पण काय त्याचं प्रमाण खूप जास्ती होतं असं काही नाही आहे. पण होते का असे गुन्हे? तर होते.
तर यामुळे ही पद्धत बंद केली होती. काहींनी स्वतःहूनच त्या ज्या प्रकारची भीती निर्माण झाली आहे त्यानुसार ते त्यांचं जे त्यांच्याकडचं जे गन वेपन्स आहेत ते सगळं दिलं होतं. गन्स देतात म्हणजे काय की त्या समितीला फक्त एक गन दिली जाते आणि काही जो दारुगोळा ॲम्युनिशन्स ज्याला म्हणतोय ती दिली जात होती. तर याचं आहे आता विलेज डिफेन्स कमिटी. म्हणजे हे आर्टिकल वाचायचं याचं कारण आहे की एक पॉईंट मिळतोय आपल्याला, तो म्हणजे विलेज डिफेन्स कमिटीज तयार केल्या पाहिजेत का. आणि मग हे जम्मू काश्मीरमध्ये वापरलं होतं. हीच पद्धत मग नक्षलाइज एरियाला वापरू शकतोय का असा जो पॉईंट ज्याला आपण वे फॉरवर्ड म्हणतोय, आन्सर रायटिंग करताना ज्याला पुढे काय करायचे या पॉईंटमध्ये हा पॉईंट तुम्हाला खूप चांगला आहे. किंवा आत्तापर्यंत काय केलं आहे बाबा या पॉईंटमध्ये तुम्ही हे सगळं सांगू शकताय. तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल की सिलेबसच्या कोणत्या पॉईंटला लिंक करणार आहोत आपण. तर हा पॉईंट करणार आहोत आपण GS3 मधल्या इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा ह्या पॉईंटशी आपण हा पॉईंट लिंक करणार आहोत. त्यातलं मग एक्स्ट्रीमिझम किंवा क्रॉस बॉर्डर टेररिझम, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रीमिझम ह्या पॉईंटशी आपल्याला हे सगळे मुद्दे क्लिअर करायचे आहेत. तर आपण असा एक एक मुद्दा मिळवत जायचा आहे. तर आपण जे डिस्कस केलं तेच ह्या आर्टिकलमध्ये आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. सॉवरिन ग्रीन बॉन्ड्स म्हणजे सार्वभौम हरित रोखे असं मी त्याला म्हणणार आहे मराठीमध्ये. मी तर तुमच्या माहितीसाठी लिहितो इथे सार्वभौम हरित रोखे. तर RBIनं अनाऊन्स केलं असं की आता आम्ही जवळपास 16,000 करोडचे असे ग्रीन बॉन्ड्स हरित रोखे जारी करतोय मार्केटमध्ये, बाजारामध्ये, जेणेकरून तेवढा पैसा आपल्याला मिळेल. काय असतात ते बाबा ग्रीन बॉन्ड्स. तर इथं थोडंसं झूम केल्यावर तुम्हाला इथं डेफिनेशन मिळेल इथं की हे रोखे म्हणजे असे रोखे की कोणतीही एक सार्वभौम संस्था किंवा एखादा ग्रुप ज्याला सार्वभौमत्व आहे ते असे बॉन्ड्स जे रोखे बाजारामध्ये आणू शकते, जे विकत घेतल्यावर त्या संस्थेला किंवा त्या राज्याला ते पैसे मिळतील. जे पैसे फक्त आणि फक्त कशासाठी वापरायचे मुलांनो, तर एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल प्रोजेक्टसाठी. पर्यावरणदृष्ट्या जे अनुकूल प्रोजेक्ट्स आहेत त्या काळासाठी याच्यासाठीच तो पैसा वापरायचा ह्या बॉन्ड्समधून येणारा. आणि म्हणून पर्यावरणाला अनुकूल प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी ह्या ग्रीन बॉन्ड्सची निर्मिती झालेली आहे, हरित रोख्यांची निर्मिती झालेली आहे. तर आता आपण असं म्हणतोय की क्लायमेट चेंज हा सगळ्यात मोठा धोका आहे. तर त्यासाठी आपल्याला हे सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण पर्यावरणाला अनुकूल करायचं आहे. आणि मधल्या काळात इथं खालचा उल्लेख आहे की IFC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे वर्ल्ड बँकची ती फक्त एक संस्था म्हणता येईल, 5 संस्थांपैकी एक संस्था. त्यांनी सांगितलेलं आहे की हा क्लायमेट चेंजमुळं सगळं धोक्यात आहे. पाक अन्न सुरक्षेपासून ते जलसुरक्षेपर्यंत सगळं धोक्यात आहे. हे जर करायचं असेल तर आपल्याला जो पैसा पाहिजे तो उभारणं ही सर्वात मोठी अडचण आहे. तर ते म्हणतात की ग्रीन बॉन्ड्समध्ये कशी सुविधा पाहिजे, तर निदान त्यातून मिळणारा जो नफा आहे तो बाकीच्या बॉन्ड्समध्ये म्हणजे निदान गव्हर्नमेंट सिक्युरिटी, सार्वजनिक रोखे जे गव्हर्नमेंट बाकीचे बॉन्ड्स काढतं तेवढा नफा जसा मिळतोय तेवढा जरी या ग्रीन बॉन्ड्समधनं मिळाला की जास्त राहू दे तरी सुद्धा लोक ग्रीन बॉन्ड्स खरेदी करतील. आपण अलीकडेच तुम्हाला माहिती आहे की COP27 या पर्यावरणीय परिषदेमध्ये, खरं तर त्याच्या आधीच्या COP27ची COP26 ग्लासगो परिषदेमध्ये आपण आपले नवीन NDCs नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन जारी केले. आणि त्याच्यामध्ये आपण सांगितले की आपली इमिशन इंटेन्सिटी आपण अजून कमी करणार आहोत. आपण कार्बन न्यूट्रॅलिटी 2070पर्यंत करणार आहोत. त्यानंतर रिन्युएबल एनर्जीचं प्रमाण वाढवणार आहोत. आणि याच्यासाठी असं ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर हरित पायाभूत सुविधा तयार होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला याची गरज आहे, कळतंय. आणि म्हणून असे ग्रीन बॉन्ड्स जे आहेत ते RBIनं काढायचे ठरवलेले आहेत. मुलांना तुम्हाला ऑलरेडी कळलं आहे की हा पॉईंट लिंक कुठे कुठे होतोय. तर हा पॉईंट ऑब्व्हियसली लिंक होणार आहे पहिलं एन्व्हायरमेंट, पर्यावरण एन्व्हायरमेंटला. एन्व्हायरमेंटमधला जो कन्झर्वेशन हा पॉईंट आहे, कन्झर्वेशन या पॉईंटला हा मुद्दा लिंक होणार आहे, कळत आहे. तर
ग्रीन बॉन्ड्स या एका मुद्द्यावर, हा तुमच्या मेन्समध्ये पण असू शकतो किंवा प्रिलिम्समध्ये पण या ग्रीन बॉन्ड्सवर तुमचा प्रश्न असू शकतोय. पुढचा मुद्दा बघायचा आहे मुलांनो, इम्बॅलन्स इन फर्टिलायझर यूज. इम्बॅलन्स इन फर्टिलायझर यूज. खरं तर तसं खूप मोठं आर्टिकल आहे, पण खूप टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर एवढ्या ह्याच्यामध्ये न जाता थोडक्यात ह्या आर्टिकलचा क्रक्स काय आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला याची कल्पना आहे की आपण फर्टिलायझर म्हणलं की कोणते न्यूट्रिएंट्स आपल्या लक्षात येतात. तर त्यांची नावं आहेत एन, पी आणि के. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. आणि त्याच्यासाठी आपण काय काय वापरतो रे? ओके, तर त्याच्यासाठी आपण नायट्रोजनसाठी वापरतो युरिया, फॉस्फरससाठी वापरतो आपण DAP, डाय अमोनियम फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट. आणि पोटॅशियमसाठी वापरतो आपण MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश. तर ह्याचं सांगणं हे आहे की मधल्या काळामध्ये खतांच्या किमती खूप वाढल्या होत्या. याचं कारण होतं कोविडचा लॉकडाऊन. तर ह्या कोविडच्या लॉकडाऊनमध्ये किमती वाढल्यामुळं लोकांचं जे प्रमाण आहे खत वापरण्याचं ते कमी झालं होतं. तर प्रॉब्लेम आपल्या इथला असा सांगितला जातो, हे इम्बॅलन्स म्हणजे काय की आपण ह्या N, P आणि K ह्यांचं हवं तेवढं वापर करतो, जेवढा गरजेचा नाही तेवढाही वापर करतो. आता कोविडचं लॉकडाऊन उठल्यानंतर डिमांड, सप्लाय जो आहे बाजारातला तो वाढलाय. ओके, आणि डिमांड जी आहे ती तेवढीच आहे. त्यामुळं नायट्रोजन आणि फॉस्फरस हे जे दोन्हीच्या किमती ज्या आहेत त्या उतरलेत. पण तेवढ्यात हे जे आपण म्हणतो म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे पोटॅशियमच्या किमती उतरल्या नाही आहेत. त्यामुळे ह्या पहिल्या दोघांचा वापर वाढत चाललेला आहे. खरं तर जर आधीच्या सर्वसामान्य काळामध्ये ह्या तिघांचाही वापर वाढतो, जेवढा गरजेचा नाही तेवढा वापर होतो. तर अशा वेळेला काय करायचं आहे बाबा, तर मधल्या काळामध्ये इथं मी सांगितलंय बघा, लिहिलेलं आहे आणि ते अंडरलाईन केलेलं आहे की UPA गव्हर्नमेंटनं 2010 मध्ये न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी नावाची स्कीम काढली होती. कुठली? न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी. न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी नावाची सबसिडी काढली होती. तर ह्या सबसिडीचा मूळ ऑब्जेक्टिव्ह काय होता, तर लोकांनी ज्या वेळेला फर्टिलायझर वापरताय त्यावेळेला तुम्हाला जेवढा गरजेचा आहे तेवढा तुम्ही फर्टिलायझर वापरावा. कळतंय? म्हणजे की प्रत्येक ज्याला आपण म्हणतो सॉईल हेल्थ कार्ड यानुसार करायचा. आणि जी सबसिडी मिळेल तर ती सबसिडी पण तुम्हाला पर केजी सबसिडी मिळेल. उगाच त्या म्हणजे एका पोत्याला जी मिळते तशी सबसिडी मिळणार नाही आहे. तर ती सबसिडी कशी मिळणार आहे की जेवढं तुम्हाला गरजेचं आहे, जेवढं वापरणार आहे त्याप्रमाणे ती सबसिडी मिळत जाणार आहे. आणि आधी तुम्ही वापरायचं आहे, मग तुम्हाला ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळते. तर ही आपण युरियाला नाही अप्लाय केली, पण फॉस्फरस आणि पोटॅशियमला ती अप्लाय केली होती. म्हणजे इथं जे आपण मगाशी म्हणलो DAP आणि MOP, डाय अमोनियम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश ह्याला अप्लाय केली होती. या काळात त्यांचा वापर जो आहे तो वाढताना आणि युरियाचा वापर कमी, म्हणजे बॅलन्स वापर दिसत होता. मधल्या काळात युरियाचा वापर खूप वाढलेला दिसला. याचं निदर्शनास आलं की युरिया कमी दरात घेतला जातोय शेतीच्या पर्पजसाठी, पण वापरला जातोय इंडस्ट्रीजमध्ये. आणि म्हणून मग मोदी गव्हर्नमेंटनं ठरवलं की जो युरिया शेतीसाठी वापरला जाणार आहे त्याला नीम कोटिंग म्हणजे आपलं जे लिंबाचं पान असतं त्यानं कोटिंग करायचं आहे, हे त्याचा वापर करायचा, जेणेकरून ते आता इंडस्ट्रीमध्ये वापरू शकत नाहीत. पण त्याच्यामुळं शेतीमध्ये एक चांगलाही फायदा आहे की मग बाबा त्याचे नायट्रोजनचं आहे, नायट्रोजन हळूहळू मातीत मिसळतंय आणि ज्यामुळे त्याची इफिशियन्सी वाढते. त्यामुळे नीम कोटिंग ऑफ युरिया हे फर्टिलायझरच्या बाबतीतले दुसरी एक नवीन योजना UPA गव्हर्नमेंटने न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी चालू केलं होतं. त्याला ॲडिशन म्हणून मोदी सरकारने चालू केलेल्या स्कीमचं नाव आहे नीम कोटिंग ऑफ युरिया. नीम कोटिंग ऑफ युरिया. ओके, तर आता बॅलन्स फर्टिलायझेशन पाहिजे आपल्याला की ह्या खतांचा वापर जो आहे तो आपल्याला बॅलन्स करायचा आहे. तर काय, तर हे दोन नवीन NPKS आणि SSP. NPKS म्हणजे काय मुलांनो, तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सल्फर यांचं कॉम्प्लेक्स्ड सिस्टीम, की त्याचं वेगवेगळं प्रमाण जे आहे ते आपण वापरायचं आहे, ज्याला आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणतोय. काय म्हणतोय? कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. आणि दुसरं SSP हे जे आहे, तर SSPचं मूळ पर्पज त्याचं नाव आहे
सिंगल सुपर फॉस्फेट, हे सिंगल सुपर फॉस्फेट ह्यांचं प्रमाण जे आहे, त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते असं बनवलेलं आहे की त्याचा वापर जो आहे तो अति करावा लागणार नाही आणि थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला जास्त इफिशियन्सी मिळेल. मधल्या काळामध्ये ज्या वेळेला लोकांना युरिया मिळत नव्हता किंवा एखादा फॉस्फरस मिळत नव्हता, त्यावेळेला असं करावं लागायचं, लोक असं करायची की दुसऱ्या प्रकारचं फर्टिलायझर घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये समजा SSP आहे, तर SSP मध्ये मग सल्फर पण आहे आणि फॉस्फेट पण आहे, तर त्यांना जर समजा फॉस्फेट पाहिजे तर ते फॉस्फेट बरोबर सल्फर पण असंच यूज करायचे. म्हणजे त्यांना ते कळायचंच नाही की काय करायचं. तर अलीकडच्या काळामध्ये जे मिळतंय त्याचा यूज लोक करतायत. तर मग ह्या आर्टिकलचं सांगणं आहे की आता पुढे जाताना आपल्याला असं करायचं आहे की सगळे जे फर्टिलायझर्स आहेत त्याचा योग्य यूज लोकांना समजावून सांगायचा आहे आणि त्या फर्टिलायझरचा योग्य वापर करायचा आहे. एखादी गोष्ट स्वस्त मिळते म्हणून त्याचा वापर जास्ती नाही केला पाहिजे. म्हणजे इथं DAP, डाय अमोनियम फॉस्फेट, ह्याचा वापर नवीन युरिया, इथं म्हणतायत की नवीन युरिया होऊ नये आणि त्यासाठी SSP, SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि NPKS ह्या कॉम्प्लेक्स्ड फर्टिलायझरचा वापर जास्त झाला पाहिजे. कळतंय? आणि त्यामुळं प्राइसिंग करताना पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे तुम्हाला मी सांगतोय. तर हा प्रश्न आहे ॲग्रोनॉमी मधला, GS3 मधला ॲग्रोनॉमी मधला हा पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये व्हेरियस क्रॉप्स, ह्याच्यामध्ये हा मुद्दा येणार आहे ॲग्रोनॉमीमध्ये की फर्टिलायझर आणि ते इकॉनॉमीशी निगडीत काय आहे, किंवा तुम्ही याचा उपयोग दुसऱ्या कुठल्याही एसेमध्ये वगैरे पण करू शकताय. पण ह्या दोन स्कीम की न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी आणि नीम कोटिंग ऑफ युरिया, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की नवीन चालू झालं होतं. थोडक्यात काय, ह्या आर्टिकलचा बेस काय लक्षात ठेवायचं आहे असं जर मी तुम्हाला म्हणलं तर त्याचं आहे की जो इम्बॅलन्स आहे फर्टिलायझर्समधला किंवा ह्या खतांच्या वापरातला जो इम्बॅलन्स आहे तो होईल तेवढा कमी करायचा आहे. त्यासाठी त्याचं प्राइसिंग, त्याची सबसिडीची स्कीम आणि हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवेअरनेस. हे लोक कमी किमतीत मिळतात म्हणून जे वापरतायत तर ते नाही वापरायचं. पुढचं आर्टिकल आहे प्रताप भानू मेहता यांचं. त्या आर्टिकलचं नाव आहे द गिमिक्स कमिशन. म्हणजे त्या आर्टिकलचा मेन काय आहे, कोर काय आहे, तर या आर्टिकलमध्ये ते म्हणतात की जे UGC युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन जे आहे ते त्याने गिमिक केलं आहे फक्त की बाबा फॉरेन युनिव्हर्सिटी आपल्याकडे येत आहेत, हे UGCचं फक्त एक गिमिक आहे, त्याच्यामधनं इंडियाला काही मिळणार नाही आहे, हे क्रांतिकारक पाऊल ह्याला म्हणताच येणार नाही आहे. उलट हे आपण ह्याला मान्यता दिली आहे, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आपण मान्य करतोय की आपल्याला त्या लेवलचं एज्युकेशन देता आलेलं नाही आहे. ते म्हणतायत की ही ज्या वेळेला थिअरी किंवा ही ज्या वेळेला मान्यता दिली त्यावेळेला की आपण म्हणतोय की टॉप 200 युनिव्हर्सिटीज जे आहेत फॉरेन युनिव्हर्सिटीज किंवा IS रँकिंग प्रमाणे तेवढ्यांनाच आपण मंजुरी देतोय. पण ही जी युनिव्हर्सिटीज आहेत तुम्हाला ज्या स्क्रीनवर दिसत आहेत, प्रिन्स्टन, स्टॅनफर्ड, येल आणि ऑक्सफर्ड, ह्या येतील का खरंच भारतात? म्हणजे त्यांना एवढी आहे का की ते भारतात येत आहेत? तर याचा विचार भारताने केला आहे का ते म्हणतायत की त्या जगतायत, एवढे मोठ्या ज्या कॅम्पसेस असतात त्या जगतायत, याचं कारण आहे की त्यांचं गव्हर्नमेंट त्यांना सबसिडी देतं. ते म्हणतायत की जेवढे ह्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांचं जे फायनान्सेस, आर्थिक स्थिती लक्षात घेतली तर त्यांच्या एकूण पैशापैकी 30% पैसा हा सबसिडीच्या स्वरूपात येतोय. फॉरेन युनिव्हर्सिटी ज्या मेजर आणि एस्टॅब्लिश्ड ज्या टॉप युनिव्हर्सिटीज म्हणतोय, ज्यांना आता भारत सरकारने म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनने भारतात येण्यास मंजुरी दिलेली आहेत, तर त्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना 30% सबसिडी मिळते. तर भारत तेवढं करू शकतंय का? आणि भारताने जर करायचं असेल तर भारतातला जो हा सार्वजनिक पैसा आहे तो काय मग फॉरेन युनिव्हर्सिटीला द्यायचा का? दुसरा मुद्दा ते म्हणतायत की ज्या वेळेला ह्या संस्थांचं एक वैशिष्ट्य असतं म्हणतायत ते फक्त शिक्षण संस्था म्हणून कार्यरत नाही आहेत, तर त्यांचं एक दुसरं एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ते नवीन शोध कार्यामध्ये असतात अनेक गोष्टींच्या. तर ते शोध कार्य करण्यामध्ये पण ते प्रायव्हेट फंडिंग आणि पब्लिक फंडिंग त्यांना मिळतं.
तर आणि तेच म्हणजे थोडक्यात त्यांचं मत आहे की कंटिन्युअस फंडिंग अशा संस्थांना, अशा युनिव्हर्सिटीजला लागतं, तर ते आपण देणार आहोत का. दुसरं ते म्हणतायत की हे करताना आपण ॲझ्युम करतोय, म्हणजे त्या UGCच्या त्या रेग्युलेशन्समध्ये आहे की ते तिथले जे फॅकल्टीज आहेत ते समान लेवलचे फॅकल्टीज इथं असतील. याचा अर्थ मग काय ते समान तेच फॅकल्टी असतील का, समान लेवलचे म्हणजे ते बाबा ग्रॅज्युएशन असणारे असतील. म्हणजे जर ग्रॅज्युएशन म्हणजे त्या लेवलचे म्हणजे सेम अकॅडमिक्स असणारे असतील तर ते कुठेही मिळतील, आणि मग त्याला खरंच युनिव्हर्सिटी आणलं म्हणायचं का. कारण फायदा कधी आहे फॉरेन युनिव्हर्सिटी इथं येण्याचा, एकतर त्याच लेवलचे किंवा तेच फॅकल्टी आले तर, किंवा ते म्हणतायत की मग लोक कधी येतील ज्या वेळेला जास्त पगार मिळेल तर. मग जास्त पगार जर त्यांना द्यायचा असेल तर भारतातील शिक्षणाचा खर्च नाही का वाढणार. कारण आपल्या इथलं काही शिक्षण आत्ताही काही खूप स्वस्त आहे असं नाहीये, कळतंय. तर हे मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. मी तुम्हाला 4 मुद्दे सांगितलेत बरं का, की त्या काय येतील. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की त्यांना सबसिडी द्यावी लागते, ओके, तर ते आपण देणार आहोत का. रिसर्चला कंटिन्युअस पैसा लागतो, तो कुठून आणणार आहेत. फॅकल्टी ज्या आहेत त्याच असतील का, की त्या लेवलच्या दुसऱ्या असतील, याचं काय होणार आहे. आणि जे पुढचं आहे, पुढचा मुद्दा ते खूप महत्त्वाचा मांडतायत. त्यापेक्षा भारतामध्ये 30 ते 40 आत्ताही आंत्रप्रनर्स म्हणतायत ते, की असे शिक्षण क्षेत्रात कार्यरत 30 ते 40 आंत्रप्रनर्स आहेत. पण ते का तयार होत नाहीत अशी इन्स्टिट्यूशन काढायला. याचं कारण ते म्हणतायत की कारण त्यांना इथलं रेग्युलेटरी स्ट्रक्चर माहिती आहे, की आपल्या इथलं जे रेग्युलेटरी स्ट्रक्चर आहे ते खूप टफ आहे. ओके, तर ऑटोनॉमी आपण जर आत्ताच्या संस्थांना ऑटोनॉमी देत नाही आहोत जास्ती, तर अशा बाहेरच्या संस्थांना ऑटोनॉमी देऊ शकतोय का. ओके, तर याच्यावर विचार करा. त्यापेक्षा ते म्हणतात की मग ह्यांना ऑटोनॉमी दिली तर नाही का चांगलं होणार आहे बाहेरच्या परदेशी संस्था येण्यापेक्षा. अजून एक ते मुद्दा मांडतायत, हा मी 5वा मुद्दा म्हणतोय, की हे जे फॉरेन कॅम्पस आहेत ज्याला मी टॉप युनिव्हर्सिटीज म्हणतोय, त्यांच्यामध्ये स्टुडंट्स किती असतात, विद्यार्थी किती असतात. तर ते म्हणतायत की जास्तीत जास्त ॲव्हरेज साईज बाबा प्रत्येक क्लास 300 ते 400 असते त्या युनिव्हर्सिटीची. म्हणजे अति स्टुडंट्स नसतात तिथे. आपल्या इथल्या युनिव्हर्सिटीजमध्ये कसे एका वर्गामध्ये 300 ते 400 असतात, पण ह्या फॉरेन युनिव्हर्सिटीज, काही फॉरेन युनिव्हर्सिटीची साईज तर 300 ते 400 विद्यार्थी आहे फक्त. तर त्यांना जमेल का बाबा इथे करणं, आणि मग काय फायदा आहे. पण त्यापुढे दुसरा मुद्दा मांडतायत की ज्या वेळेला आपण ह्यांना बोलवतोय तर एका वेळेला आपण डायरेक्टली आपलं डिफीट, आपल्या शिक्षण क्षेत्राची हार मान्य करतोय का, याच्यावर पण विचार केला पाहिजे. आणि ते म्हणतायत की त्यापेक्षा आपण या सगळ्या गाईडलाईनचा परत विचार करूयात, असं या आर्टिकलचं मत आहे. हा कोणत्या सब्जेक्टशी जोडायचा आहे, तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की GS2 मध्ये सोशल जस्टिस या टॉपिकमध्ये एज्युकेशन या मुद्द्याशी आपण ते जोडायचं. एज्युकेशन या मुद्द्याशी तो जोडायचा. तर ह्याच्यामध्ये काही नको असे मी 5 मुद्दे सांगितलेले आहेत, की तुमच्या पुढं ही व्हिडिओ ऐकताना कागद पेन पाहिजे, तुमच्या नोट्समध्ये हे सगळे मुद्दे तुम्ही मेन्शन केले पाहिजेत. पुढे चिकन फॉर चिल्ड्रन. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे मिड डे मील स्कीम आहे, मिड डे मील स्कीम. आणि ह्या मिड डे मील स्कीममध्ये आपल्याला फक्त अन्न सुरक्षा म्हणजे फूड सिक्युरिटी नाही अचीव करायचे, तर आपली अपेक्षा अशी आहे की आपण या फूड सिक्युरिटीकडं पौष्टिक सुरक्षा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे न्यूट्रिशनल सिक्युरिटी, ह्याला शब्द काय वापरला आहे मुलांनो, पौष्टिक सुरक्षा, ही अचीव करणं आपला पर्पज आहे. आणि तसे बदल ह्या मिड डे मील स्कीममध्ये केलेत. मुळात ज्या वेळेला मिड डे मील स्कीमची सुरुवात झाली होती, माध्यान्ह भोजन योजनेची, ती 1995 मध्ये झाली होती. पण आता ह्याच्यामध्ये बदल करून ह्यात असं ठरलेलं आहे बरं का रे मुलांनो, की 4थी 5वी पर्यंतच्या मुलांना, ओके, किती बाबा, तर 450 कॅलरीज. प्रायमरी स्कूल चा विचार केला तर आपण काही ठिकाणी 8वी पर्यंत पण जातोय. 450 कॅलरीज आणि त्याच्यामध्ये 12 ग्रॅम प्रोटीन्स मिळायला पाहिजे, 12 ग्रॅम प्रोटीन्स. आणि ज्यावेळेला मिड स्कूल, ओके, किंवा अप्पर प्रायमरी ज्या वेळेला म्हणतोय त्यावेळेला 700 कॅलरीज आणि 20 ग्रॅम प्रोटीन.
चौथीपर्यंत 450 कॅलरीज अँड 12 ग्रॅम ऑफ प्रोटीन, आणि त्यानंतर अप्पर प्रायमरी 8वीपर्यंत 700 कॅलरीज अँड 20 ग्रॅम ऑफ प्रोटीन. पण अनेक वेळेला असं म्हणलं की हे जो प्रोटीन आहे तो भाग अनेक राज्य देतच नाहीत. तो जो भाग आहे तो अनेक राज्य तो भाग देतच नाही आहेत. तर आत्ता वेस्ट बंगालमधली एक स्कीम चर्चेत आहे की ज्यामध्ये वेस्ट बेंगाल गव्हर्नमेंटनं हे मान्य केलं की आता आम्ही त्या मिड डे मील स्कीममध्ये 2 गोष्टी, फळं आणि चिकन, ह्या 2 गोष्टी आम्ही ॲड करतोय. कळतंय? याचं कारण ते सांगतायत की तिथलं जे स्टंटिंग रेट आहे, स्टंटिंग रेट म्हणजे काय, तर लो हाईट फॉर वेट, लो हाईट फॉर वेट, ओके, वजनाच्या तुलनेत कमी उंची, ह्याला आपण स्टंटिंग म्हणतोय, स्टंटिंग. तर ती 33.8% म्हणजे काही प्रमाणात वाढलेली दिसते स्टंटिंग. तर अशा वेळेला ते करण्यासाठी त्यांनी हे चिकन आणि फळं हे करायचं ठेवलेलं आहे. त्यांच्यावर टीका पण अशी केली जाते वेस्ट बेंगाल गव्हर्नमेंटवर की पुढे येणाऱ्या ग्रामपंचायतीला बघून हा निर्णय घेतलाय. वेस्ट बेंगाल गव्हर्नमेंट ते पण म्हणतायत की एप्रिलपर्यंत फक्त आम्ही ही स्कीम चालू ठेवू शकतोय कारण आमच्याकडचे पैसे संपत चाललेत. लक्षात ठेवायचं आहे मुलांनो, फिस्कल डेफिसिट, वित्तीय तूट हा मुद्दा येतोय. ज्या वेळेला आपण असं वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य तयार करायला जातोय त्यावेळेला राज्याचा पैसा खूप जातोय आणि त्याचा परिणाम असा होतोय की त्या राज्याचं तुटीचं परिणाम जे आहे, ओके, तुटीचं प्रमाण जे आहे ते वाढत जात आहे. पण तरीही ही स्कीम चालूच ठेवायला पाहिजे असं हा मुद्दा सांगतोय. तर माझं मत आहे की हा मुद्दा कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये ॲड झाला पाहिजे, तर माझं मत आहे की GS3च्या न्यूट्रिशन या मुद्द्यामध्ये ॲड झाला पाहिजे ॲग्रोनॉमीच्या. पण GS2च्या पॉवर्टी आणि हंगर, पर्टिक्युलरली हंगर जो मुद्दा आहे, उपासमार, या मुद्द्यामध्ये ह्याच्यामध्ये हा ॲड झाला पाहिजे. काही जण म्हणतील की GS2 मधल्या जे वेलफेअर स्कीम्स किंवा व्हल्नरेबल सेक्शन्स याच्यामध्ये पण हा ॲड होईल का, तर ॲड होईल. पण हा पूर्ण जो टॉपिक आहे हे एडिटोरियल आहे मुलांनो, कशाबाबत आहे तर मिड डे मील स्कीमबद्दल आहे. तर हे तुम्ही कोणत्याही ठिकाणी हे टाकू शकताय की वेस्ट बेंगाल गव्हर्नमेंटने जे चालू केलं याची कारणं काय आहेत आणि प्रोटीनचा समावेश पाहिजे का, आणि तरच आपण फूड सिक्युरिटीकडं, न्यूट्रिशनल सिक्युरिटीकडे म्हणजेच अन्न सुरक्षेकडनं पौष्टिक सुरक्षेकडे जाऊ शकतोय. पुढचा मुद्दा आहे मुलांनो, टेमिंग डिफायंट बग्स, म्हणजे हा आहे मुद्दा अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स. खरं तर मुद्दा काय आहे हे थोडक्यात आधी समजावून सांगतो की आपली बॉडी प्रत्येक औषधाला रिॲक्ट करत असते मुलांना. तर आपल्याला नेहमी तुम्ही ऐकत असाल की अँटी मायक्रोबियल्स असं दिलं जातं. त्याला शब्द काय आहे, तर त्याला शब्द आहे अँटी मायक्रोबियल्स. आपण ते केमिकल असू शकतं किंवा कोणत्याही प्रकारचे मॉलिक्युल्स असतात ते, ह्याला आपण म्हणताना अँटीबायोटिक्स असं पण म्हणतो. काय म्हणतो? अँटीबायोटिक्स. तर आपण काही आजारी असलो की मुलांना तुम्हाला आठवत असेल की अँटीबायोटिक देतात आणि त्यावेळेला डॉक्टर व्यवस्थित सांगतात बाकी की हा कोर्स पूर्ण करा व्यवस्थित. पण अनेक वेळेला तो कोर्स पूर्ण केला जात नाही आणि त्यामुळं असं होण्याची शक्यता असते की तो जो ज्या एखादा जो विषाणू आहे, व्हायरस आहे किंवा बॅक्टेरिया आहे त्याच्या विरोधात दिलेला आहे, ती जी अँटीबायोटिक आहे त्याच्या विरोधात तो पुन्हा निष्फळ ठरायला चालू होतं. कधी कधी असं होतं की एकच औषध, एकच अँटीबायोटिक जर तुम्ही जास्ती प्रमाणात खायला चालू झाला तर ते अँटीबायोटिक परत लागू व्हायला चालू होत नाही आहे. कारण म्हणतात की जो तो विषाणू आहे, जो बॅक्टेरिया आहे, तो त्या औषधाला ओळखू लागतो. ओके, आणि ह्याला आपण काय म्हणतोय, सुपर बग. म्हणजे त्याच्यानंतर जे तयार होतोय की आता जो विषाणू आहे की तो आता ऐकत नाही आहे बाबा तुमच्या ह्या अँटीबायोटिक्सला, ह्याला आपण काय म्हणतोय, सुपर बग. सुपर बग मी तिथं लिहितोय, इथे सुपर बग म्हणतोय आपण की एखादा विषाणू ज्याच्या विरोधात ते अँटीबायोटिक वर्क करत नाही, अशा ह्याला आपण काय म्हणतोय, सुपर बग. पुढचा मुद्दा आहे मुलांनो, लक्षात ठेवायचा आहे की या फिनॉमिननला आपण काय म्हणतोय, तर अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स, AMR. तर ते म्हणतायत की अलीकडे याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि औषधं जी लागू होत आहेत, अनेक वेळेला तुम्हाला कॅन्सरची ट्रीटमेंट करायची असते किंवा ह्याची ट्रीटमेंट करायची असते आणि त्यावेळेला काय करण्यासाठी मग अशा टेस्ट केल्या जातात की तुमच्यावर कोणत्या अँटीबायोटिक्स लागू होत आहेत किंवा नाहीत होत. तर त्याच्या वेळेला असं येतं की यामध्ये या व्यक्तीनं कोणकोणत्या औषधांच्या किंवा कोणकोणत्या कंटेंटच्या विरोधात तो रेझिस्टन्स निर्माण केला आहे. तर याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे.
WHO मते की जे टॉप 10 थ्रेट्स आहेत, मेडिकल थ्रेट्स आहेत, त्याच्यामध्ये हा एक येतो अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स. हा एक थ्रेट आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्यायचं आहे. तर याला सायलेंट किलर म्हणतायत, सायलेंट किलर. की अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स हा काही रोग आहे असं नाही आहे, पण बाबा ह्या फिनॉमिननमुळं काय होऊ शकतंय, तर त्याला आपण म्हणजे माणूस एका वेळेला संपू शकतोय, कारण काही औषधं लागूच होत नाहीत. तर सायलेंट किलर आहे. तर ह्याला कसं जायचं बाबा पुढे, तर ते म्हणतायत की प्रिस्क्रिप्शन काय आहे, तर प्रिव्हेन्शन. ह्याच्या आधी एक संकल्पना जी मिस झाली ती मी सांगतो, की हे प्रमाण फक्त मानव जातीमध्ये नाही आहे, फक्त लोकांमध्ये नाही आहे, तर हे प्रमाण प्राण्यांमध्ये पण वाढलेलं आहे. ओके, हे प्रमाण पर्यावरणामध्ये पण काही वेळेला त्याचा अनेक रोगांवर औषधं शोधत नाही आहेत आपण. तर ह्याचं काय आहे, पहिलं तर प्रिव्हेन्शन. म्हणजे पहिली स्ट्रॅटेजी काय तर प्रिव्हेन्शन, की होऊनच द्यायचं नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय की अवेअरनेस पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की ह्यांचं प्रमाण अनेक वेळेला पसरलेलं असतं, की त्याच्या अँटी मायक्रोबियलचं प्रमाण पाण्याद्वारे, अन्नाद्वारे हे प्रसारित असतं. तर त्यांचं मत आहे की स्वच्छ ठेवणं, स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी, ओके, हॉस्पिटलमध्ये पण इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेणे, हे पहिलं आहे. पण लक्षात घ्या की याच्यामध्ये मग सगळ्या सेक्टरमध्ये, मग ॲनिमल सेक्टर म्हणजे ज्याला आपण फिशिंग सेक्टर, ह्या सगळ्यामधलं कॉर्डिनेशन पाहिजे. की मग कधी कधी एखादा आजार, एखादा AMR पास होऊ शकतो का, मग ॲनिमल्सद्वारे ते मायक्रोबियल्स पसरू शकतात का, पसरू शकतात. तर ह्या सगळ्या सेक्टरमधलं कॉर्डिनेशन पाहिजे. वॅक्सिन्स, की काही रोगांबाबत रोग पसरूच नाही आणि त्याचं अँटी मायक्रोबियल वापरायलाच लागू नये यासाठी मग व्हॅक्सिनची निर्मिती करणं. व्हॅक्सिनचं प्रमाण अनेक रोगांबाबत वाढलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. पुढचं आहे ते म्हणतायत की सर्व्हेलियन्स सिस्टीम पाहिजे. दुसरं आहे सर्व्हेलियन्स, की कोणता रोग पसरतोय, ते कोणाला कोणत्या ह्याचं AMR व्हायला लागलेलं आहे, मायक्रोबियल रेझिस्टन्स, आणि अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सचं प्रमाण जे आहे ते किती प्रमाणात वाढायला लागलेलं आहे हे बघितलं पाहिजे. बघा, एका बाजूला म्हणतायत की प्रिव्हेन्शन, होऊनच देऊ नका, ही पहिली स्टेज आहे. दुसरं आहे की त्याच्यावर लक्ष ठेवा की किती प्रमाणात होतंय, कोणत्या रोगांबाबत होतंय. तिसऱ्यामध्ये ते म्हणतायत की रिसर्च अँड डेव्हलपमेंट, की नवनवीन औषधं तयार करणं हा त्याचा तिसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग कोणता आहे तर नवनवीन औषधं तयार करणं हा त्याचा तिसरा मार्ग आहे. आणि चौथा मार्ग म्हणतायत ते की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, खाजगी क्षेत्रानं या क्षेत्रामध्ये घुसणं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमुळं, की जेणेकरून फायनान्शियल नीड जी आर्थिक बाब आहे, ओके, ती पूर्ण फक्त हे कॅपिटल जे आहे ते फक्त प्रायव्हेट सेक्टर करू शकते, गव्हर्नमेंटनं यामध्ये घुसू नये. ओके, तर हे लक्षात घ्यायचं आहे की आता आपण वन हेल्थ, शेवटचा पॉईंट आहे त्यांनी शेवटी वापरलाय, वन हेल्थ अप्रोच. ओके, वन हेल्थ म्हणजे काय, तर याच्यामध्ये फक्त मानवाची आरोग्य क्षमता एवढंच लक्षात घ्यायचं नाही मुद्दा, तर इथं लक्षात घ्यायचं आहे की एका बाजूला ॲनिमल्स आहेत, ओके, एका बाजूला एन्व्हायरमेंट आहे, ओके, आणि एका बाजूला आपण ह्युमन्स आहोत. तर आपण कॉर्डिनेशन एवढं व्यवस्थित पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण याला इथे की आपण सगळ्यांचं कॉर्डिनेशन आणि सगळ्या बाजूने लक्ष ठेवून जो आपण स्ट्रॅटेजी डेव्हलप करतोय त्याच्यात सगळ्यांचा लक्षात घेतलेले आहेत मुद्दे, ॲनिमल हेल्थ, एन्व्हायरमेंटल हेल्थ आणि ह्युमन हेल्थ. ह्याला आपण वन हेल्थ अप्रोच म्हणतोय. ह्याला आपण काय म्हणतोय मुलांनो, वन हेल्थ अप्रोच, वन हेल्थ अप्रोच. ठीक आहे, तर हे कीवर्ड्स आहेत यातले, सुपरबग, अँटीबायोटिक्स, आणि ह्यातले जे मी सांगितले आहेत ते होपफुली तुम्ही याच्या नोट्स काढलेले आहात. ठीक आहे, पुढचं आर्टिकल, प्रॉस्पेरिटी थ्रू फिलॅन्थ्रॉफी. फिलॅन्थ्रॉफी म्हणजे काय की एखादा श्रीमंत किंवा कोणता तरी व्यक्ती एखाद्या वेलफेअर अप्रोचने समाजाबद्दल काहीतरी करतो, ह्याला आपण फिलॅन्थ्रॉफी असं म्हणतोय. ओके, व्यक्ती किंवा संघटना. तर ह्यामध्ये खूप छोटी एक संकल्पना आहे की आपले जे अदानी आहेत ते म्हणले की मला शेतकऱ्यांप्रती काहीतरी करायचं. ह्या आर्टिकलमध्ये सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट करू शकताय. कशाद्वारे, तर सोलर ट्रीज जे आहेत, ओके, सोलर ट्रीज यांना फंडिंग करून. इथं त्यांचं मत आहे की तुम्ही एका प्रकारे एखाद्या शेतामध्ये ज्या प्रकारे पीक लावताय तसं एका बाजूला तुम्ही सोलर म्हणजे सौर शेती केली पाहिजे. काय केली पाहिजे, सौर शेती. सौर शेती म्हणजे
सोलर एनर्जी निर्माण करण्याची शेती. आता ते म्हणतायत की भारतामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आता लँडचं प्रमाण, शेतीचं प्रमाण जे आहे, जमिनीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. पर लँड हेक्टर शेतीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. तर आता आपण असं करू शकतोय की जे पीक म्हणतोय ते पीक म्हणूनच ज्या ठिकाणी बाबा निष्कृष्ट दर्जाची शेती आहे किंवा ज्याला आपण बॅरन लँड म्हणतोय, अशा ठिकाणी आपण अशा प्रकारे शेती करू शकतोय, अशा प्रकारे हे सोलर ट्रीज लावू शकतोय की जेणेकरून त्यांचं उत्पादन त्यांना चालू होतं. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतायत की जे फार्मर्स आहेत ते 2 पिकं एकाच वेळेला लावू देत, 2 पिकं एकाच वेळेला लावू देत. समजा 4 मीटर हाईटचं सोलर ट्री आहे, 4 मीटर हाईटचा सोलर ट्री आहे. म्हणजे मी इथे जर तुम्हाला समजावायसाठी काढलं तर समजा इथे सोलर ट्री आहे असा, तर इथे ते म्हणतात की 4 मीटरचा हा सोलर ट्री आहे. तर तुम्ही अशा प्रकारची पिकं घ्या की जास्तीत जास्त ती 2 मीटरपर्यंत जात आहेत, 2 मीटरपर्यंत जात आहेत. पुन्हा तुम्ही त्या बाजूला दुसरं एखादं तिसरं पीक घेतलं तरी चालते की जे 1 मीटरपर्यंत चालतं. आणि ह्या सोलर एनर्जीद्वारे तुम्ही एनर्जी निर्माण करताय. ती ग्रीड म्हणजे काय, तुमचे जे हे सगळे तारांनी वायर जोडलेले असतात बघा, त्याला कनेक्ट करणं, याला आपण ग्रीड म्हणतोय. तर ते म्हणतात की अदानींनी अशी एनर्जी निर्माण करायला लोकांना फायनान्स पण करावं आणि त्यांच्याकडं ती एनर्जी विकत पण घ्यावी. कधी कधी इक्विटी पार्टिसिपेशन म्हणजे त्या कंपनीमध्ये शेअर द्यावे असं त्यांचं मत आहे किंवा ते शेअर घ्यावेत. कळतंय? तर हे लक्षात ठेवायचं आहे मुलांना की सोलर ट्रीज हे एक नवीन आपण वे फॉरवर्डमध्ये ती संकल्पना देऊ शकतोय. आणि तुम्ही ॲग्रोनॉमीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवायचं किंवा एखाद्या एसेमध्ये पण तुम्ही याचा उल्लेख करू शकताय. त्याच वेळेला तुम्ही याचा उल्लेख एन्व्हायरमेंटमध्ये, एनर्जीमध्ये करू शकताय. ओके, हे लक्षात ठेवायचं. दिस इज नॉट अ बेल आउट. हे आर्टिकल आहे मूळचं क्लीन एनर्जी ट्रान्झिशन फायनान्स. म्हणजे काय की अलीकडे COP 26 आणि 27 झाली, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. आता हे काय आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज? तर काही वेळेला माझ्या संकल्पना मी ॲझ्युम करतोय की तुम्हाला माहिती आहे, पण त्या हळूहळू क्लिअर होत जातील. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे पॅरिस क्लायमेट चेंज ही आपली ॲग्रीमेंट झाली होती आणि त्या ॲग्रीमेंटवर चर्चा करण्यासाठी मुलांनो जे प्रत्येक वर्षीची परिषद आहे त्याला आपण COP म्हणतोय. तर त्या COP 26-27 मध्ये आता क्लीन एनर्जी जी आहे, ओके, म्हणजे नवीकरणीय ऊर्जा, त्याला आपण पुश करायचं आहे. आणि त्यासाठी ते म्हणतायत की ज्याला आपण ग्रीन क्लायमेट फंड, मूळचा आधीचा, ज्याची सुरुवात 2010 साली करण्यात आली होती, ग्रीन क्लायमेट फंड. तर ते त्याच्यासाठी आता डेव्हलप कंट्रीजना, विकसित देशांना, विकसनशील देशांना पैसा पुरवठा करायचा. तर मधल्या काळामध्ये एक डील झाली ज्याचं नाव ते म्हणतायत की त्या डीलचं नाव आहे JETP. म्हणजे काय? जस्ट ट्रान्झिशन अँड जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप. हे वरचं आपण पुढे येतच जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप JETP. ह्याच्यामध्ये ते काय करतात? व्हॉट इज जस्ट? तर त्यांचं मत आहे की जस्ट ही जी आहे त्याचा अर्थ आहे की लोकांप्रती एखादं ज्या वेळेला आपण निर्णय घेतो तो जस्ट आहे. म्हणजे कम्युनिटीजवर, समुदायावर चांगला परिणाम होणारा निर्णय, त्याला त्यांनी जस्ट म्हणजे पीपल सेंट्रिक मेजर्स म्हणजे त्यांना जस्ट म्हणायचं आहे. तर जस्ट एनर्जी ट्रान्झिशन त्याच्यामध्ये त्यांनी अनेक G7 हा जो ग्रुप आहे, G7 म्हणजे सगळ्यात श्रीमंत ग्रुप. आता ह्याच्यामध्ये G7 मध्ये कुठले आहेत बाबा हे तुम्ही काढायचं आहे, कारण माझं काम आहे की तुम्हाला ती दिशा देणं. तर G7 देशांनी अशा अनेक डेव्हलपिंग कंट्रीज बरोबर हा जो करार आहे, ओके, तर तो जो ह्या कराराच्या दबावाखाली येऊन काही करार केलाय. तर कुणाबरोबर करार केलाय त्यांनी? तर त्याच्यामधलं एक आहे साऊथ आफ्रिका.
ओके, एक आहे साऊथ आफ्रिका, दुसरा आहे इंडोनेशिया, व्हिएतनाम. ओके, अशा मूळतः 3 कंट्रीज आहेत, साऊथ आफ्रिका, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम. मूळतः एवढंच आहे की विकसनशील देश आहेत ते. तर साऊथ आफ्रिकेबरोबरचा जो JETP अंतर्गत जो करार आहे की तो चर्चेत होता, की त्यावेळी त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे की कोळशाचं प्रमाण आता पूर्णपणे कमी करायचं. जर आम्ही तुम्हाला एवढी मदत करतोय तर पूर्णपणे तुम्ही रिन्युएबल एनर्जीकडे शिफ्ट व्हायचं आणि कोळशावरची कुठलीही एनर्जी तयार करायची नाही. लक्षात घ्या की ह्या JETP अंतर्गत हाच G7 ग्रुप भारताच्याही मागे लागलाय की हा करार करूयात. तर भारताने हा करार करायचा की नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, तर याबद्दल बोलणार आहे. तर मी तुम्हाला एक प्रिन्सिपल सांगतो की आता ह्याच्या मागे आहे की बाबा क्लायमेट चेंज व्हायला लागलाय, ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागलेलं आहे. त्याच्याबाबत काय करूयात, तर जो क्योटो प्रोटोकॉल झाला, जो लागू झाला 2005 पासून, चर्चा पूर्णपणे काय म्हणतात त्याला सह्या झाल्या 1997 मध्ये, 1997 मध्ये, ह्या पॅरिस क्लायमेट चेंज अंतर्गत क्योटो प्रोटोकॉल आधी आणि नंतर पॅरिस क्लायमेट चेंज त्याचाच अमेंडमेंट आहे पॅरिस क्लायमेट चेंज. याच्यामध्ये एक प्रिन्सिपल आहे ज्याचं नाव आहे CBDR. प्रिन्सिपलचं नाव काय आहे? CBDR. ह्याचं पूर्णपणे त्याचं लॉंग फॉर्म काय आहे तर कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज. कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय की आता आपण जर हा करार केला तर ते आपल्यावर इनडायरेक्टली दबाव आहे की आपण बाबा कोळशाचं बंद करायचं. आता हा दबाव का टाकतायत तर ह्या कॉमन CBDR प्रमाणे जबाबदारी जास्ती कुणाची आहे तर डेव्हलप नेशनचे, आणि डेव्हलप नेशन स्वतःचं कमी न करता डेव्हलपिंग नेशन वर दबाव टाकते की त्यांनी इनडायरेक्टली त्यांचं जे एमिशन आहे, उत्सर्जन आहे ते कमी करावं, आणि हा त्यातलाच एक भाग आहे. आता भारताने ते घ्यावं का तर भारतानं त्याच्या NDCs मध्ये नुकतंच कार्बन न्यूट्रॅलिटी 2070 मध्ये जाहीर केली की आता आम्ही पूर्णपणे कार्बन न्यूट्रल, की आता भारतातून होणारा एकूण कार्बन एमिशन जे आहे तेवढंच कार्बन ॲब्सॉर्प्शन आहे, म्हणजे एकूण कार्बन किती एमिट होतो तो 0, ह्याला आपण कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणतोय. की एकूण म्हणजे जातोय भार किती, म्हणजे कार्बन एमिशन उत्सर्जन आहे तेवढंच ॲब्झॉर्प्शन आहे, याला आपण कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणतोय. पण ते म्हणतायत की पीक सगळ्यात जास्त पीक एमिशन्स कधीपर्यंत येतील तर 2045 पर्यंत. 2045 पर्यंत हेच कार्बन एमिशनचे पीक साऊथ आफ्रिका मात्र 2025 पर्यंत म्हणते. त्यामुळे त्यांनी करणं काय चुकीचं आहे का याच्यावर वेगळा विचार व्हायला पाहिजे. पण आपण 2045 म्हणतो, याचा अर्थ आहे की पुढची अनेक वर्ष आपली लोकसंख्या लक्षात घेता, लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता आपल्याला कोळशावर आधारित अनेक प्रकल्पांची गरज आहे का तर याचं उत्तर मुलांनो हो आहे, की आपल्याला कोळशावर आधारित प्रकल्पांची गरज आहे आणि आपल्याला ते प्रकल्प राबवावे लागणार आहेत. त्यामुळं ह्या लोकांच्या ह्याला बळी पडायचं की नाही पडायचं, तर ह्यात एवढंच सांगितलं गेलेलं आहे की आपण हे सगळं लक्षात घेऊन भारताचे जे मूळचे इंटरेस्ट आहेत त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ह्या डेव्हलप कंट्रीजला विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारचं, हे नुसतं शब्द वापरलाय निओ IMF बेलआउट. शब्द काय वापरलाय? निओ म्हणजे नव. बेलआउटचं काय नाव आहे? निओ IMF बेलआउट म्हणजे काय बघा. IMF बेलआउट म्हणजे काय की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही जी संस्था आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही जी संस्था आहे ती एखाद्याला पैसे द्यायचे आहेत त्यावेळेला काहीतरी रिफॉर्म्सची मागणी करायचं, जसं की भारतामध्ये 1991च्या वेळेला केलं होतं. पण त्यावेळेला भारताला गरज पण होती रिफॉर्म्सची. पण प्रत्येक वेळेला IMF कुणाला तरी लोन देते त्यावेळेला त्यांच्या इकॉनॉमीमध्ये काहीतरी लिबरलायझेशन किंवा त्यांना अनुसरून बदल इच्छिते. तर आत्ताचं हे जे JETP जस्ट एनर्जी ट्रान्झिशन प्रोजेक्ट जो आहे तो इनडायरेक्टली तसाच आहे ना, की आम्ही तुम्हाला एवढे बिलियन्स देतोय. आता किती बिलियन्स तर ही काही ट्रेड जी झालेली आहे ती जवळपास 20 बिलियनची ट्रेड झालेली आहे. ओके, ती जी साऊथ आफ्रिकेबरोबर झाली ती 8.5 बिलियनची आहे डील.
इंडोनेशियाबरोबर झालेली $20 बिलियन आहे आणि व्हिएतनाम बरोबरची 15.5 बिलियन. तर आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो तर तुम्ही हे काम केलं पाहिजे. हा जो ॲटिट्यूड आहे त्याला त्यांनी म्हणलेलं आहे निओ IMF बेलआउट. तर भारताने याच्यामध्ये पडायचं की नाही याचा विचार करायचा आहे. तर हा इनडायरेक्टली एन्व्हायरमेंटचा तर मुद्दा आहेच आहे मुलांनो, पण हा थोडासा IR ज्याला मी म्हणतोय की IR मध्ये एन्व्हायरमेंटल जर मुद्दा आला, ओके, की एन्व्हायरमेंटल मुद्द्यामध्ये भारताचं कसं लिडरशिप चेंज होत राहिलेलं आहे किंवा आता एन्व्हायरमेंटल फायनान्स कसा गरजेचा आहे, की या मुद्द्याबद्दल जर आलं तर तुम्ही या जी आपण JETP ही जी संकल्पना सांगितली हे त्याच्याबद्दल तुम्ही व्यवस्थित उल्लेख करायचा आहे. होपफुली हे आर्टिकल तुम्हाला कळलेलं आहे. हे आर्टिकलमध्ये बाकीचं काही लक्षात ठेवायचं नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे की कोणती तारीख ज्याला आपण आंतरराष्ट्रीय म्हणजे भारताचा प्रवासी भारतीय दिवस असं म्हणतो. ओके, मनातल्या मनात तुमच्या ती आली पाहिजे पटकन. तर त्याच्यामध्ये डायस्पोरा जो आहे, ओके, तर ह्यांचं मत होतं जयशंकर यांचं की जो डायस्पोरा जो आहे आपल्याला, की आपली जी भारतीय लोक बाहेर राहिलेली आहेत, ओके, त्यांचं कनेक्शन अजूनही भारताशी आहे. ते यावेळेचे म्हणजे प्रिलिमचा प्रश्न आहे की गयानाचे प्रेसिडेंट मोहम्मद इरफान अली, ओके, हे त्या कन्व्हेन्शनसाठी आलेले आहेत. गयानाचे प्रेसिडेंट मोहम्मद इरफान अली, ओके. ह्याच्यावरचं एक आर्टिकल पण पुढे आहे बरं का रे, ते डायस्पोराचं आर्टिकल खूप महत्त्वाचं आहे. त्या आर्टिकलवरच्या नोट्सच UPSC साठीचे एक महत्त्वाचे, म्हणजे ते आर्टिकल व्यवस्थितच करायचं आहे. या ठिकाणी अजून एक म्हणणं की जयशंकर म्हणतायत की स्ट्रॉंग बॉन्ड आहे डायस्पोराशी आमचा, ओके, आणि त्यानंतर व्यवस्थित त्यांच्याबरोबरचे संबंध पण काही वन टाईम नाही आहेत किंवा हा फक्त आम्ही इव्हेंट करत नाही आहे, ओके, तर तो व्यवस्थित चाललेले संबंध आहेत. काही जण त्यातला एक जण होते ते म्हणतायत की आम्ही कर्नाटकच्या काही भागामध्ये जाऊन प्रत्येक वर्षी NRIs आणि PIOs पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन करून अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतोय. ओके, त्याच वेळेला ह्याचे जे प्रमुख अतिथी म्हणून जे बोलवले गेले होते, ओके, त्यांचं पण मत होतं की मी भारतामध्ये फक्त काय एकदा येत नाहीये, तर मी प्रत्येक वेळेला माझं भारतामध्ये येणं जाणं राहतंय. त्यामुळे माझे भारताबरोबरचे संबंध आहेत ते ह्याच्यापेक्षा जुने आणि घनिष्ठ आहेत असं त्यांचं मत आहे. एक मनोज जैन म्हणून आहेत, ते पण म्हणतायत की अनेक प्रकारच्या प्रोग्रामसाठी माझं भारतामध्ये येणं जाणं होतं. चलो, ते जे प्रेसिडेंट आहेत ते आधी यायचे असं त्यांचं वाक्य आहे. थोडक्यात काय यातनं एवढंच घ्यायचं आहे की हे गयानाचे प्रेसिडेंट जे आहेत ते आपल्याकडे आले होते, ओके, आणि त्यांची काही वाक्य किंवा हे जयशंकर यांचं वाक्य की जे हा जो आहे तो फक्त काही इव्हेंट नाही आहे, तर हे फक्त असलेले स्ट्रॉंग बॉन्ड्स आपण सांगतोय लोकांना. चलो, ह्याच्यामध्ये वेगवेगळे अवॉर्ड्स दिले गेले होते, त्यातला विनरचं नाव त्या ह्याच्यामध्ये दिलं होतं. फक्त हे सांगून ठेवतं. ह्यात पण मी जास्त खोलात जात नाही, पण एक परिस्थिती तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगतोय की इन महाराष्ट्र in biggest government medical college 2 in 3 graduates choose fine or rural posting. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही MBBS करताय, MBBS ग्रॅज्युएशन करताय, त्यावेळेला तुम्हाला जर कुठे काम करायचं हे निवडायचं असतं तर ग्रामीण भाग आणि शहरी भाग. तर तुम्हाला अजूनही माहिती आहे की ग्रामीण भागाचं प्रमाण 2/3 आहे, 31% फक्त शहरी भाग आहे आणि 69% अजून सुद्धा ग्रामीण भाग आहे. पण आपल्यातले जे ग्रॅज्युएशन करणारी लोक आहेत त्यातली 3पैकी 2 ग्रॅज्युएट्स, ओके, 3 लोकांपैकी 2 ग्रॅज्युएट्स अर्बन एरिया किंवा चांगला एरिया बघतायत आणि फक्त एक जण म्हणतोय की मी ग्रामीण भागांमध्ये जायला तयार आहे. ओके, यातून आपल्या इथली जी गंभीर परिस्थिती आहे हेल्थमधली ती कळतीये. तर हे फक्त इथं हेल्थमधला हा मुद्दा आहे की तो तुमच्या उत्तरामध्ये आलेला पाहिजे की ही जी एम्पथी पाहिजे आपल्या लोकांना ती एम्पथी नाही आहे. चलो, पुढचा मुद्दा आहे हा आर्टिकल. हे एक सहज लास्ट 5 years 79% ऑफ न्यू हायकोर्ट जजेस आर अप्पर कास्ट, SC अँड मायनॉरिटी. ओके, 79 आर ओनली अप्पर कास्ट आणि SC आणि मायनॉरिटीचं प्रमाण किती आहे तर 2% आहे, फक्त 2%. शेड्यूल कास्टचं प्रमाण जजेसमधलं, हायकोर्ट जजेसमधलं फक्त 2% आहे आणि मायनॉरिटीमधलं 2% आहे. म्हणजे हे मी का सांगितलं तर अजून ज्या वेळेला चर्चा होते की ज्याला आपण
इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतोय किंवा ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतोय तो ॲक्च्युली झालाय का? तर इथे अपॉइंटमेंट ऑफ हायकोर्ट जजेसमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की कॉलेजियम ही जी संकल्पना आहे ती खूप चर्चेत आहे की कॉलेजियम काय आहे बाबा, त्याचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स काय आहेत, मग त्या ज्युडिशरीमध्ये घराणेशाही आहे का, याबाबत सुद्धा अनेक वेळेला विचार करताना अनेक जे फॅक्ट्स पाहिजेत त्यातला हा फॅक्ट जो आहे तो मुद्दा आपण तुमच्याही कुठल्याही अभ्यासामध्ये किंवा उत्तरामध्ये तुम्ही ते टाकू शकता. हे आर्टिकल जे सर्वात महत्त्वाचं आर्टिकल आहे असं मी म्हणतोय, द इंडियन डायस्पोरा. ह्याच्यामध्ये पूर्ण एक प्रकारची थिअरी पण सांगितलेली आहे, हिस्ट्री पण सांगितलेली आहे की बाबा 1800 मध्ये म्हणजे 1862च्या दरम्यान आपल्या इथले काही लोक कॅरेबियन कम्युनिटीज म्हणजे पॅसिफिक आयलँड्स जे आहेत ओके तिकडे गेले आणि तिथे आपण राहू लागले. त्यावेळी त्यांना कॅरेबियन आयलँड्समध्ये काय म्हणायचं तर गिरमितिया ओके गिरमितिया अरेंजमेंट होती तिथली. काय कुठली अरेंजमेंट तर गिरमितिया अरेंजमेंट, आणि त्याच्या अंतर्गत राहू लागले तिथं. त्या काळात पुन्हा ती स्लेव्हरी होती बरं का, एक प्रकारची स्लेव्हरी. पण ॲबॉलिशन ऑफ स्लेव्हरी झाल्यानंतर तिथल्या लोकांची, तिथं स्लेव्हरी असल्यामुळं तिथली लोकं पुन्हा अवेलेबल झाली त्यांना, आणि त्यानंतर तिथं लेबर क्रायसिस निर्माण झालं. तर त्यावेळेला अनेक लोकं परत पण आली आणि काही वेळेला काही लोकं तिथं राहिली पण. आणि आपल्या इकडं आलेले सुरिनामचे प्रेसिडेंट ओके, सुरिनाम जो देश आहे लॅटिन अमेरिकेमधला ओके, त्यांचं नाव आहे, मगाशी आपण गयानाचे प्रेसिडेंट बघितलेले बरं का, ह्यांचं नाव मी सांगतोय सुरिनामचे प्रेसिडेंट ओके, सुरिनाम खाली लिहितोय मी. प्रेसिडेंट त्यांचं नाव आहे चंद्रशेखर ओके, सॉरी चंद्रिका प्रसाद ओके, चंद्रिका प्रसाद संतोखी ओके. तर ते पण म्हणतायत की आमच्या जे पूर्वज आहेत त्यांना भारतातून जाऊन 150 वर्ष झाली ओके. त्यांच्या भाषणामध्ये म्हणतायत की 150 वर्ष झाली. म्हणजे तुमच्या पण लक्षात येत असेल की आपलं जे मायग्रेशन म्हणतोय आपण, मायग्रेशन ओके, ते कधीपासूनचं आहे तर 150 वर्षापासूनचं आहे. 150 वर्षापासून म्हणजे त्याच्या आधी पण आहे पण शतकातलं हे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सेकंड वेव्ह ऑफ मायग्रेशन जी झालेली आहे तर ते म्हणतात की फर्स्ट वेव्ह ऑफ मायग्रेशन झाली ती तिकडे झालेली आहे ओके. सेकंड वेव्ह ऑफ मायग्रेशन जी झालेली आहे ती झालेली आहे सिंगापूर आणि मलेशिया तिथल्या शेतांमध्ये. फर्स्ट वेव्ह ऑफ मायग्रेशन ती म्हणतोय मी की कॅरेबियन कम्युनिटीजमध्ये. सेकंड वेव्ह ऑफ मायग्रेशन डायस्पोरा, आपली लोक बाहेर कुठे गेली तर ते म्हणतात सिंगापूर आणि मलेशिया म्हणजे साऊथ ईस्ट एशिया. आणि थर्ड म्हणजे आत्ता की वेस्टर्न कंट्रीजमध्ये, थर्ड आणि फोर्थ वेस्टर्न कंट्रीजमध्ये, आधी युरोप पुन्हा मग जे काही असेल USA तिकडे आपण गेलेली आहे. बाकी ह्याच्यामध्ये NRI एक आपला इथला ओरिजिनल रेसिडेंट, त्याच्यामध्ये नंतर येतोय नॉन रेसिडेंट इंडियन्स, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आणि ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. हे तिघांच्या मधला फरक काय आहे तर लक्षात घ्यायचं आहे की PIO जे कार्ड्स आहेत ओके याची सुरुवात जी आहे ती कधी झाली होती तर PIOच्या कार्डची सुरुवात ही थोडीशी जी आहे ती आधीची आहे, म्हणजे UPA गव्हर्नमेंटच्या काळात झालेली सुरुवात आहे ओके. सॉरी PIOची सुरुवात वाजपेयी गव्हर्नमेंटच्या काळात झाली आहे 2002 ओके. त्यानंतर त्याला पुन्हा बदलून OCI कार्ड्स, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड्स असे 2 कार्ड्स निर्माण झाले. फरक काय आहे तर PIO कार्डमध्ये अशा वेगवेगळ्या अटी आहेत. म्हणजे PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन कुणाला म्हणायचं, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कुणाला म्हणायचं. आता मी तुम्हाला ह्या तिघांमधला डिफरन्स समजावून सांगायचं काम करतो. नॉन रेसिडेंट इंडिया म्हणजे काय, इंडियन म्हणजे काय की तो भारतीय नागरिक आहे का, भारतीय नागरिक आहे. म्हणजे थोडक्यात तुमचा एखादा मित्र जो एखाद्या बाहेरच्या देशामध्ये शिकायला गेलेला आहे तर त्या बाहेरच्या देशामध्ये तो शिकायला गेलेला आहे तर तो भारताचा नागरिक अजून आहे का तर आहे, पासपोर्ट त्याचा इंडियन आहे. पण एखाद्या व्यक्तीला रहिवासी कधी म्हणायचा भारताचा जर तो साधारणतः 100 किती दिवसांपेक्षा आठवतंय 133 म्हणजे निम्म्यांपेक्षा जास्त दिवसांपेक्षा तो जर भारतामध्ये राहिला ओके तर थोडंसं कन्फ्युजन मुलांना झालं की 173 दिवसांपेक्षा निम्मे दिवस तो जर राहत असेल इथे
173 प्लस किंवा 183 प्लस डेज तो भारतामध्ये राहत असेल निम्म वर्ष, तरच तो भारताचा रहिवासी होतो. आपला जो मित्र तिकडे गेलाय तो पूर्ण वेळ तिकडे राहतो, तर तो रहिवासी जो आहे तो त्या देशाचा, पण नागरिक भारताचा. म्हणजे हा रहिवासी नसलेला नागरिक, म्हणून त्याला नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हटलं जातं. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ज्याची सुरुवात ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला ते सांगितलं होतं की बाबा मग पाकिस्तान, बांगलादेश, चीन, भूतान, इराण असे काही देश सोडून काही अटी दिल्या होत्या की बाबा जो व्यक्ती जो आधी भारतीय नागरिक होता किंवा 1950 साली भारतीय नागरिक असू शकला असता किंवा त्याचे बाबा वडील जे आहेत ते भारतीय नागरिक होते, अशांना पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन द्या. पण फक्त काही कारणांमुळे पुन्हा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया ही संकल्पना पण निर्माण झाली 2006 मध्ये. ओके, मी रिपीट करतोय की 2000 मध्ये ही पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ही संकल्पना आहे आणि त्याच्यानंतर जी चालू झाली आहे ती ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, ती काही जास्त वेगळी नाही आहे संकल्पना. ओके, त्याच्यामधल्या अटी थोड्याशा टेक्निकली वेगळ्या आहेत, पण PIO आणि OCI हे जवळपास समान आहेत. ओके, सेम आहेत. ओके, मूळचा फरक जर तुम्हाला मी म्हणायचा असेल तर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनमध्ये पाकिस्तान, बांगलादेश बरोबरच कधी कधी इराण आहे, त्यानंतर अफगाणिस्तान आहे, भूतान आहे, श्रीलंका आहे, नेपाळ या देशाचे जे नागरिक आहेत त्यांना PIO कार्ड मिळायचं नाही. पण OCI मध्ये फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश, ओके, हे सोडून बाकी सर्वांना ते कार्ड मिळलं जातं. तर आता ही जी दोन्ही स्कीम आहेत 2006 मध्ये ही सुरू झालेली आहे आणि 2000 मध्ये ही सुरू झालेली स्कीम, या दोन्ही ज्या स्कीम्स आहेत ओके, ह्यांचं एकत्रीकरण फक्त OCI कार्ड होल्डर ही सिस्टीम राहिलेली आहे. OCI कार्ड होल्डर 2015 पासून. पण अजून सुद्धा PIO जे ज्यांच्या कार्ड देण्यात आलं होतं त्यांच्या काही जणांची व्हॅलिडिटी 2023 मध्ये आहे. ओके, पण आता एकच सिस्टीम आतापर्यंत राहिलेली आहे, त्याचं नाव आहे OCI कार्ड होल्डर, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. ओके, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर. तर आता फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचं इनफ आहे. बाकी लक्षात काय ठेवायचं आहे बघा की ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल की टॉप कुठे कुठे आहेत बाबा. कॅनडामध्ये आपले 16.8 लोक आहेत, USA मध्ये 44 लोक आहेत, 44 लाख लोक आहेत, सौदी अरेबिया, कुवेतमध्ये 10.2, सौदी अरेबियामध्ये 26 लाख, साऊथ आफ्रिकेमध्ये 15.6 लाख, श्रीलंकेमध्ये 16, मलेशियामध्ये 29.8, UAE मध्ये 34 आणि UK मध्ये 17.6 लाख. हे टॉप आहेत की इथे सगळ्यात जास्त आहेत बाबा लोक. ओके, अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलिया वगैरेमध्ये पण ते वाढायला लागलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये पण इथं हे दिलेलं आहे बघा की ह्यातले NRIs किती आहेत आणि बाकीचे किती आहेत. तर NRIs किती आहेत जे भारतीय नागरिक आहेत पण अजून बाहेर राहत आहेत ते म्हणजे 1.35 करोड लोक, 1.35 करोड लोक जे भारतीय नागरिक आहेत पण बाहेर राहत आहेत. आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन किती आहेत तर 1.87 करोड, 1.87 करोड. लक्षात घ्या हा आपला डायस्पोरा किती मोठा आहे तो. त्यानंतर त्यातनं येणारा रेमिटन्स की बाबा आपलीच लोक आपल्याकडच्या राहणाऱ्या लोकांना किती पैसे माघारी पाठवतायत बाबा, म्हणजे रेमिटन्सेस. तर त्यातला सगळ्यात जास्त पैसा म्हणजे आपली लोक आपल्याला किती पैसा पाठवतायत तर तो भारताला येतो. तर इथं देणारा आकडा 83 बिलियन आहे बरं का. नवीन आकडेवारी सांगते 100 बिलियन पर्यंत गेलोय आपण. $100 बिलियन फक्त भारताला जो परकीय चलनाचा साठा मिळतोय तो फक्त आपले हे जे लोक बाहेर आहेत ते भारताला देत आहेत. की समजा तुमचा मित्र तिथे जॉब करतोय आणि तो त्याच्या फॅमिलीसाठी पैसे पाठवतोय, ह्याला आपण रेमिटन्सेस म्हणायचं आहे. ओके, तर रेमिटन्सेस सगळ्यात जास्त इंडियाला आहेत. ते जवळपास किती आहेत आता 100 बिलियन म्हणतोय मी. आधी 87 होते, आता 100 आणि 1 नंबरला होते रेमिटन्सेसमध्ये. 2 नंबरला चायना वगैरे आहे. टॉप डेस्टिनेशन्स कुठून येतोय सगळ्यात जास्त पैसा तर तो UAE 1 नंबरला, युनायटेड अरब एमिरेट्स 2 नंबरला US आणि 3 नंबरला सौदी अरेबिया. इथून म्हणजे तिथली जी लोक राहत आहेत ती सगळ्यात जास्त बाबा श्रीमंत आहेत आणि तिथून जास्त पैसा येतो. अजून एक मुद्दा चर्चेत आहे की इन्व्हॉल्वमेंट ऑफ पॉलिटिक्स. तर ह्याच्यावर वेगळी नोट लिहिता येईल. म्हणजे पंजाबमध्ये मंत्री आहेत, ऋषी सुनक आहे इकडे. ओके, असे पूर्ण युरोपमधले आत्ताच आपण 2 प्रेसिडेंट बघितले, गयाना प्रेसिडेंट, सुरिनामीज प्रेसिडेंट. तर पॉलिटिक्समधली इन्व्हॉल्वमेंट वाढलेली आहे. ओके, तर लक्षात घ्या की हिंदू अमेरिकन फाउंडेशन जे आहे असं तिथं खूप जोरात कार्यरत आहे की ज्यांचा तिथला बाबा जोरात प्रभाव आहे. इंडियन
प्रधानमंत्री वाजपेयी ज्या वेळेला होते, फॉर्मर वाजपेयी, ते म्हणतायत की द ट्रूथ अबाउट इंडिया टू द वर्ल्ड इन अ क्रेडिबल मॅनर, की प्रोजेक्ट म्हणजे भारताबद्दलचं खरं सत्य देशाला आणि पूर्ण जगाला सांगण्याचं काम तुमचं आहे, असं वाजपेयींनी कुणाला उद्देशून म्हणलं होतं, तर ह्या डायस्पोराला उद्देशून म्हणलं होतं. आणि तुमच्याद्वारे कळणार आहे बाबा सगळ्यांना भारत काय आहे ते, त्यामुळे तुमचं काम जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे असं त्यांचं मत आहे. पण याच्या बाबतीमध्ये ह्या डायस्पोरा आणि ह्या डायस्पोरा डे ह्या इव्हेंटच्या बाबतीमध्ये एक खंत पण व्यक्त झालेली आहे. ती खंत काय आहे तर फक्त इलाइट पर्सन्स म्हणजे श्रीमंत म्हणूयात आपण, किंवा एका वरच्या श्रेणीतील लोक जी आहेत त्यांनाच आपण ह्याच्यामध्ये विचारात घेतोय. ओके, जे गरीब लोक आहेत किंवा जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना आपण विचारात घेत नाही, की ज्यांचाही मूळ वाटा आहे या सगळ्यामध्ये, तर आपण त्यांनाही या सगळ्या गोष्टीमध्ये विचारात घेतलं पाहिजे. तर मुलांनो लक्षात घ्या की UPSC आणि MPSCच्या सिलेबसमध्ये डायस्पोरा असा उल्लेख आहे. तर माझं मत आहे की हे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला, ओके, तर आत्ता जो इंदोरमध्ये प्रवासी भारतीय दिवस झालेला आहे जानेवारी 9चा, ओके, तर त्याच्याबद्दल ही व्यवस्थित माहिती आहे आणि या आर्टिकलच्या तुम्ही नोट्स व्यवस्थित काढायच्यात. आपण खरं तर आपला ह्या व्हिडिओचा हा भाग आपण इथे थांबूयात आणि याच आठवड्याची जी पुढची व्हिडिओ आहे, ओके, ती आपण अशी कंटिन्यू करूयात. पुढचे काही जे राहिलेले एडिटोरियल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूयात. थँक्यू.